हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही फायनली कसला तरी प्लॅन केलाय बाहेर यायचा. आणि ते सक्सेसफुल झालं. लास्ट टाइम लोहगडचा प्लॅन केला होता, पण तो ह्यांनी फक्त केला, मी नाही गेले तिथे. मी गेले नाही तिथे. आज आम्ही इस्कॉनला आलोय कात्रजच्या. सो तुम्हाला दाखवतो आता आम्ही सगळं. खूप छान वाटतं इथे येऊन. वाटतंय? हो, एकदम शांत. हिला जास्त छान वाटत असेल रे. सो बघू पुढे काय काय आहे. बाय बाय. संध्या. हाय गाईज. आणिचे गाईज. कोणाचे गाईज? आणीचे गाईज. संध्या काय वाटतंय? छान वाटतंय येऊन. ऊन वाटतंय. हा, थोडंफार. तुला कसं वाटतंय? तुला तर नाही यायचं होतं ना. तर तुझ्या फिलिंग्स न असं शब्दातून सांगता येत नसतील ना तुला? नाही. हा. गाईज खूप पीसफुल असं वातावरण आहे. ते खूप पीसफुल. सारा खूप मस्त वाटतंय. एकदम म्हणजे ज्याला काही टेन्शन वगैरे असेल ना, सगळं निघून जाईल इथं आल्यावर. माहिती आहे का? खूप म्हणजे राधाकृष्णाची जी मूर्ती आहे, वाव, त्यांचे ते आईज वगैरे टोटली खूप छान वाटतंय. एक्सप्लेनच करू शकत नाही आम्ही लोक. एकमेव अशी जागा नाही की जिथं कुणी पण रागात जरी आलं ना, तरी सुद्धा इथे इथे आल्याला त्याचा राग शांत होऊन जाईल, अशी ही जागा आहे. माहिती का तुम्हाला? आय टोटली बिलीव्ह इन राधाकृष्ण गाईज, सिरियसली. सो आता आम्ही ना बालाजी मंदिर जाणार आहे. इथे एक बालाजी मंदिर सुद्धा आहे. हे कात्रजचं इस्कॉनला आलोय आम्ही. कोंढवाच्या इथलं कात्रज NVCC. सो आता आम्ही बालाजी मंदिरच्या इथे जातो. बालाजी मंदिरमध्ये आलो आम्ही. बालाजी मंदिर दाखवतो तुम्हाला आता. ओके. नो बेबी. गाईज फायनली आम्ही दर्शन करून झालेलं आहे आमचं. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर. वर्ड मध्ये सांगूच शकत नाही. राधाकृष्णाला बघूनच हारून जातं माणूस. आता संध्याची गंमत. संध्या
नाईस. एकदा तरी सगळ्यांनी विजिट केलं पाहिजे इस्कॉन टेम्पल. काही काही लोक मी कुठून उशीर आले. म्हणजे आम्ही आधी विजिट केलं. आम्ही आधी तू visit आता फर्स्ट टाइम. देर से सही बरं आई पण बरं आहे. ज्ञान द्यायला आलेच मी. आलेच मी. माझं ज्ञान कमी नाही पडत कधी कोणाला. कळलं का? तुला कसं वाटलं मंदिर? छान वाटलं मला एवढं उन्हामध्ये 2 तास संध्यासाठी एक्झिटच दिली होती. एंट्रीच नव्हती संध्यासाठी. लड़की है के शौक से देखो बाल खुले छोड़ना क्या क्या करना पड़ रहा है. काळे वाटत नाही येत ना गं, चांगलंच वाटत नाही केस कलर. वेगळं दिसतंय याच्यामध्ये कॅमेरामध्ये. इकडे आहे ना इकडे. फायनली गाईज इस्कॉन मधून आम्ही बाहेर पडल्यात आणि आमचा दुसरा प्लॅन चाललाय कुठं जायचंय. ह्या तर काही सुचत नाही. बरं तुला सुचलं संध्याला पण काय सुचत नाही. संध्याला लागली भूक. सध्या मला जेवायचंय, म्हणजे खायचं काहीतरी मग सुचवायचंय. त्यामुळे आम्ही आधी पेट पूजा फिर काम पूजा. ओके. संध्या काय खायचंय? बघून पोट भरणाऱ्यातली तू नाहीयेस. खूप छान दिसतेस. चप्पू चप्पू काय असतं? चप्पू चप्पू. गाईज जाम भूक लागली. ऊन नाही तर पाऊस असतो ना, अजून ऊन पडलंय. ऊन भूक लागली एकदम. काहीतरी मागं वाटतं कार्ड आले. किती ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग बोलतीये. साबुदाणा खिचडीच खा. मग तू तुझं ऑर्डर दे. कुठून न्यायचं? किती जाऊन द्यायचं? तिथे जाऊन दे. तुमचं सांगा सोबत देऊया असं. हां खायचं पण आमचं ठरत नाही. आमचा प्लॅन ठरत नाही. त्यासाठी आधी का मेनू कार्ड मध्ये बघायला लागतं. आमचं खायचं ठरत कॅमेऱ्यात नाही. बघून तुला भेटणार आहे का? तिथे बघून तुला कळणार आहे का काय आहे इथे? बोलू द्या मला प्लीज. आमचं खायचं ठरत नाही. आमचा प्लॅन ठरत नाही. आमचं भेटणं इथे ठरत नाही. माझं ठरतं मी रेडीच असते. माझं काय नाही, मी रेडीच असते. हे लोक प्लॅन कॅन्सल करतात. काल पण मला म्हणली होती प्लॅन कॅन्सल करायचा. मी तिला म्हणले नाही. आधीच एक प्लॅन कॅन्सल करून. काहीच इग्नोर. संध्याला इग्नोर. आपल्याला नको आहे ती. काय खाणार आहे? आणि मला उपवास आहे. साबुदाणा खिचडीच मागवा. मग अशी चांगलं बोलते. ऍक्टिंग करत होता. One eternity later. गाईज फायनली आमचा मूवीचा प्लॅन बनलेला आहे. इस्कॉन नंतर मूवीचा प्लॅन. तो पण मूवी होता 2:30चा. झाले आता इथं झाले 245 झाले. 245. आमचा अजून काहीच कशात होत नाही. अजून आम्ही चाललोच आहे थिएटरमध्ये. थिएटर म्हणजे रोडवर. रोडवरच आहे. गेलो पण नाही अजून आम्ही. त्याला चालू होऊन 15 मिनिटं झालंय राव. तरी आम्ही आणि आरामात अनिशाने उशीर केला. मी काहीच उशीर करत नाही. तुम्हाला सगळ्यांना आलो ना. इथे बस थांबेल बस थांबेल म्हणून आजचा दिवस कन्फर्म नसताना सांगत होते आम्हाला. आता एंटर केलं. एंटर केले. मूवी चालू होऊन 15-20 मिनिटं झालेली आहेत. कुठं काय चाललंय काहीच कळत नाही. स्क्रीन 2 तरी पण ब्लॉग शूट करणार. सांभाळ खेळ झाले प्रेतांचा हा भलताला पंडाव चित्र उमटलं समोरील है काहीच झालं मध्यंतर. भूताचं सोडून कॉमेडीची असते. काय सांगू आता. झोप आली पिक्चर बघता इंटरव्हल झालाय. पाणी बोलतंय. संध्या घाबरली होती. मग ते पायाचा आवाज आहे कुठल्या नाही का तू बघ खिडकीतून आवाज झाला पायाचा त्याचा त्या आता बाबाचा. भरपूर जणांनी अलर्ट पडलेलं लागून किती दिवस झाले. मला आज मुहूर्त भेटलाय पिक्चर बघायला. पिक्चर बघितलं. झोप
झोपून निवांत आमचा मूवी चाललेला आहे बघणं. जेव्हा मित्र एखादी गोष्ट हट्टाने सांगतो सकाळी पॉलिसी योग्य राहील. तेव्हा तो फक्त तुमच्या हितासाठी सांगतो. इंटरव्हल झालाय. म्हणूनच हेतूंच्या या नव्या काळासाठी फक्त लाईफ इन्शुरन्स एजंट नाही, एक लाईफ मित्र हवा. करा पूर्ण तुमची ध्येय, आपल्या माणसांना दिलेली सगळी वचन. SBI लाईफचे लाईफ मित्र, स्वतःसाठी, आपल्या माणसांसाठी. पाय पैंजणांच्या आवाजाला इथून माग बघू इथून पण वाटतात मला. नाही, इथून पुढे जर तुला कधी असा आवाज आला ना तर मागं वळून बघू नको अजिबात. सांगा हिला, सांगा. गाईज तुझ्या गाईस सांगणार सध्याला मी सांगितलं इथून पुढे पैंजणाचा आवाज आला मागं फिरून बघू नको. एक तास सुरुवातीचे 15 मिनिटं उशीर झाला आम्हाला मूवी बघायला. सुरुवातच माहीत नाही, डायरेक्ट 20 मिनिटानंतर आम्ही आलो. इंटरव्हल झाला, इंटरव्हल नंतरचा मूवी बघायचा बाकी. फायनली आमची मूवी बघून झाली आहे. रिव्ह्यू संदर रिव्ह्यू. कुठे जायचं सांगा. एवढा काही चांगला नव्हता आणि हिने फोर्स केला म्हणून आम्ही आलो. सरळ तुला काय वाटलं? सारा सच बोलो. एवढ्या लवकर संपला. गेलो ना आलो, झाला आमचा मूवी बघून. एवढं काही नव्हतं, काहीच नव्हतं. शेतान चांगलं होतं रिअली. रिव्ह्यूज देतो आम्ही. रिव्ह्यू कधी देते हो? एवढं काय चांगलं. गाईज पण टाइमपास झाला. आम्हाला डे स्पेंड करायचा होता. अरे आपण चुकीच्या साईडला काय चाललोय? आपला स्टॉप तिकडले. गाईज सगळं विसरण्यात चाललेलं आहे. म्हणजे काहीच होत नाही आमच्याकडून. नाही तो पुढे येतो बस स्टॉप. आपल्याला तिकडे जायला पाहिजे. काय खायचं? फायनली गाईज आजचा डे स्पेंड झालेला आहे. सकाळी स्कोन, नंतर मूवी, नंतर आमचं पेट पूजा झाली आणि सगळं करून आम्ही आमच्या घरी निघून आलो. आता नंतरची भेट कधी होणार आहे ते कोणालाच माहीत नाही. प्लॅन करतो पण ते काय फिक्स होत नाही. तर आजचा दिवस खूप छान गेला, खूप मेमोरेबल होता. इस्कॉन मंदिर म्हणजे खूप पीसफुल जागा आहे, खूप सुंदर. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.